देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला हिरवा झेंडा दाखवला। हरियाणाच्या जिंद रेल्वे स्थानकातून सोनीपतला रवाना होणारी ही रेल्वे बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणेनं सुसज्ज आहे। ही यंत्रणा रेल्वेतील हायड्रोजन गळती, उष्णता, ज्वाळा आणि धूर यांचा शोध घेण्यास सक्षम आहे। केंद्र सरकारच्या अमृत 2 अभियानांतर्गत मंडणगडच्या 41 कोटी 77 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। मंजुरीनंतर महायुतीतच श्रेयवाद रंगला। तटकरे आणि कदमांमध्ये श्रेयवादावरून जुंपली आहे। नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा आंदोलन केलं जाणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून संघचालक मोहन भागवत यांना निमंत्रित करण्यात आलं। सरकारनं लाडक्या बहिणींना आणखी एक दणका दिलाय। अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना बंद करण्यात आली आहे। आर्थिक चणचणीमुळे ही योजना बंद करण्यात आलेली आहे। नाशिक महापालिकेत स्टार रेटवरून वादळी चर्चा झाली आहे। भाजपच्या दिनकर पाटलांनी सेना नेत्यांना यावेळी घरचा आहेर दिला। ठेकेदार, अधिकारी संगनमतानं महापालिकेला लुटत असल्याचा आरोप दिनकर पाटील यांनी केला। न्यूज 18 मराठीच्या बातमीचे पडसाद नाशिक महानगरपालिकेच्या महासभेतही उमटले। नाशिक महानगरपालिकेचा महासभेच्या सुरुवातीलाच गोंधळ झाला। महापालिकेकडून स्टार रेट मंजूर करण्याच्या विषयावरून खडाजंगी झाली। न्यूज 18 मराठीनं हा विषय लावून धरल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेसह सत्तेत असलेल्या शिंदे यांच्याकडून शिवसेनेकडून देखील कडाडून विरोध करण्यात आला। स्थायी समितीनं हा विषय यापूर्वी ज्यादा विषयात मंजूर केला होता। मात्र न्यूज 18 मराठीनं या प्रकरणाचं गौड बंगाल आणि पालिकेची आर्थिक लूट कशी होते हे बातमीतून निदर्शनास आणून दिलं होतं। अहिल्यानगरच्या अकोले नगरपंचायतीचे भाजपचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झालाय। यामुळे भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांना मोठा राजकीय धक्का मानला जातोय। भंडारा उमरी गावात स्मशानभूमी नसल्याचं समोर आलंय। तातडीनं स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे। स्मशानभूमी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। सोलापूर पालिकेची नालेसफाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। सोलापूर शहरातील 8 झोनमधील केलेल्या सफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वत्र बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरवर महायुतीमधील नेत्यांचे फोटो झळकलेत। अशातच भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा फोटो वगळण्यात आलाय। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो असताना राणा पाटलांचा फोटो बॅनरवर नसल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात कलगीतुरा पाहायला मिळत असून या बॅनरची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फिरोजबाबा प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। विनायक राऊतांच्या सुनेनं केलेल्या तक्रारीवरून चौकशी करण्यात आली आहे। या प्रकरणात सिंधुदुर्गातील आणखी 5 जणांना ठाणे पोलिसांनी समन्सपत्र पाठवलंय। पिंपरी चिंचवड पालिकेचं ऑनलाईन कामकाज ठप्प झालंय। यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। दरम्यान संबंधित कंत्राटदार कंपनीला नोटीस बजावण्यात येणार आहे। बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेमध्ये देशात 5वी तर मुलींमध्ये पहिली आलेली आहे। पहिल्याच प्रयत्नात श्रावणी कुदळेनं हे घवघवीत यश संपादन केल्यानं तिचे आईवडील देखील आनंदी आहेत। बेस्टच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील मागाठाणे आगारात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी 48 विद्यार्थ्यांना 25,000पर्यंतची रोख शिष्यवृत्ती आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीच्या जतन आणि संवर्धनासाठी रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। रासायनिक लेपन प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या वारकरी संप्रदाय आणि विविध संघटनांच्या याचिका सोलापूर न्यायालयानं फेटाळून लावलेल्या आहेत। पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार होणाऱ्या या प्रक्रियेविरोधात कनिष्ठ न्यायालयानं दिलेली तात्पुरती स्थगिती जिल्हा न्यायालयानं उठवलेली आहे। पारंपरिक वज्रलेप करण्याच्या मागणीसाठी संघटनांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती, ज्यावर मंदिर समितीनं जिल्हा न्यायालयामध्ये दाद मागितली होती। न्यायालयाच्या सकारात्मक निकालानंतर यंदाची आषाढी वारी संपन्न झाल्यानंतरच विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन करण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतलाय। पंढरपूर येथील माननीय कोर्टामध्ये त्याच्या बाबतीत एक दावा दाखल झाला होता आणि त्या दाव्यामध्ये या मूर्तीच्या जतन संवर्धनाच्या प्रक्रियेला स्थगिती दिलेली होती। परंतु त्याविरुद्ध मंदिरे समितीने प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज सोलापूर यांच्या समोर त्याच्यावरती अपील दाखल केलेलं होतं आणि आज त्याच्यामध्ये निकाल प्राप्त झालेला आहे। निकाल देत असताना माननीय कोर्टाने म्हटलेलं आहे की मंदिरे समिती ही शासन स्थापित असून
की केवळ मॅनेजमेंट नाही तर मूर्तीचं जतन संवर्धनाचं काम करणे हे सुद्धा समितीचंच काम आहे. त्यामुळं मंदिरे समितीचा दावा जो आहे तो आज या ठिकाणी मान्य करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे जे पूर्वी जिल्हा इथल्या JMFC कोर्टामध्ये दावे दाखल केलेले होते ते सर्वच दावे रिजेक्ट केलेले आहेत आणि 22/6/2026 रोजी जो स्थगिती दिलेचा आदेश होता तो सुद्धा रद्द केलेला आहे आणि त्यामुळं समितीचा या ठिकाणी अपील मान्य करून आता मूर्ती जतन संवर्धनाच्या प्रक्रियेला हिरवा कंदील मान्य कोर्टाने दिलेला आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय. सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावातील धोंडवाडी इथे तेरखोल नदीला पूर आलाय. पुलावरून पाणी जात असल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुरबाड तालुक्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. दरम्यान पिकांना जीवनदान मिळाल्यानं शेतकरी सुखावला. गेल्या 15 दिवसांपासून रुसून बसलेल्या पावसानं अखेर निफाडच्या ग्रामीण भागात दमदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. गोळे गोंदेगाव यासह इतर काही गावांना पावसानं झोडपून काढलंय. यामुळे पिकांना जीवनदान मिळालं. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण 50.52% भरल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. या धरणातून ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर, अंबरनाथ तसंच बदलापूर आणि MIDCला पाणीपुरवठा केला जातो. गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील जलसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे. आंबोलीत पुरात अडकलेल्या 4 शेतकऱ्यांना जीवदान देण्यात आलेलं आहे. सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुपच्या धाडसी कामगिरीचं आता सर्वत्र कौतुक केलं जात आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रावेत किवळे येथील रस्ता खचलाय. रहदारीचा रस्ता मुसळधार पावसामुळे खचल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. विरारमध्ये न्यूज 18 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय. विरारमधील जीवघेणे खड्डे बुजवण्यास पालिकेनं सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. दरम्यान नागरिकांनी न्यूज 18 मराठीचे आभार मानले. बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मेटाकुटीला आलाय. सोयाबीन बियाणं उगवत नसल्यानं शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. तातडीनं बोगस बियाणं पुरवणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. पेरणीनंतर आता पावसानं पाठ फिरवल्यानं सोयाबीनसह खरीप पिकं करपू लागली आहेत. जिल्ह्यात सुमारे 6,39,000 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून बहुतांश पिकं धोक्यात आलेली आहेत. पुढील 8 दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर पिकांसह शेतकऱ्यांचा केलेला खर्चही वाया जाईल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. यावल तालुक्यातील अकलूद गावात 1.5 महिन्यापासून समाधानकारक पाऊस नसल्यानं कापूस, सोयाबीन, मका आणि ज्वारीची पिकं करपू लागली आहेत. पुढील 1 ते 2 दिवसात पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची भीती व्यक्त होते. पेरणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी महिला बचत गटाकडून कर्ज घेतलं असून मशागतीसाठी बैलजोडी देखील भाड्यानं आणलेली आहे. वाढता खर्च आणि पावसाची दडी यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय. नागपूर जिल्ह्यातला बळीराजा चिंतेत सापडलाय. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे कापसाची पेरणी झाली खरी, मात्र पावसानं अचानक पाठ फिरवल्यामुळे पिकाला आवश्यक ओलावा मिळाला नाही. परिणामी कापसाची वाढ खुंटली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं पेरलेली पिकं वाया जाऊ लागली आहेत आणि त्यामुळे अनेक शेतकरी पिकांवर ट्रॅक्टर फिरवून दुबार पेरणीची तयारी करतायत. पुढील काही दिवसात चांगला पाऊस पडेल या आशेवर शेतकरी पुन्हा शेताच्या मशागतीला लागले. अमरावती जिल्ह्यासह वरळू तालुक्यासह अनेक भागात पेरणीनंतर 20 ते 25 दिवस पावसानं दडी मारल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. पावसाअभावी कपाशी, सोयाबीन, मिरची, संत्रा आणि मोसंबीची पिकं करपू लागल्यानं शेतकरी मजूर लावून डबे आणि बादल्यांमधून पाणी देत वाचवण्याचा प्रयत्न करतायत. जमिनीतील ओलावा संपल्यानं पिकांची वाढ खुंटली असून पुढील काही दिवस पाऊस झाला नाही तर खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. राज्य सरकारनं 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंपधारकांचं वीज बिल माफ केलेलं आहे. नदीतून शेतीसाठी पाणी उपसा करणारे आणि 10 हॉर्स पॉवर पर्यंतचे पंप वापरणारे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे 10 हॉर्स पॉवर पर्यंत मर्यादा वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नाशिकच्या येवला तालुक्यातील ग्रामीण भागात अघोषित वीज कपातीविरोधात शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झालेत. चिंचोडी सबस्टेशनवर मोर्चा काढत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या आठवड्याभरापासून अनेक गावांमध्ये रोज तासनतास वीज पुरवठा खंडित होत असल्यानं पेरणीच्या कामांवर परिणाम होतोय. तातडीनं सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नागडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे. बिबट्याला जेरबंद केल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. मुंबईतील प्रसिद्ध पारसी डेअरीवर अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई केली. मरीन लाईन्स येथील आस्थापनेचा FSSAI परवाना रद्द करण्यात किंवा तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे. मेड इन पाकिस्तान ब्युटी प्रॉडक्ट्स आता या प्रकरणात FDA एंट्री करणार आहे. FDA कडून या सर्व ब्युटी प्रॉडक्ट्सची तपासणी होणार आहे. प्रोडक्ट तयार करण्यासाठी कोणकोणते घटक वापरण्यात आलेत याचा FDA कडून तपास केला जाणार आहे. विषारी पदार्थ वापरण्यात आले आहेत का याचाही तपास होणार आहे. संबंधित माल पाकिस्तानातून आला आहे का याचाही तपास सध्या सुरू आहे. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांची सध्या दुरवस्था झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. या साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे चौपाटीची रया गेलेली आहे. दरवर्षी पावसामुळे समुद्राला येणाऱ्या भरतीत लाखो टन कचरा समुद्र किनाऱ्यावर फेकतो. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कचऱ्याचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून येतं. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर देखील कचऱ्याचे ढीग साचल्याचं चित्र दिसून येत आहे. मुसळधार पाऊस आणि भरतीच्या लाटांमुळे समुद्रातील कचरा किनाऱ्यावर येऊन साचलाय. यामुळे चौपाटीच्या स्वच्छतेचं मोठं आव्हान पालिकेसमोर उभं ठाकलंय. एक महत्त्वाची बातमी. संसदेमध्ये बलाबल वाढवून आगामी महत्त्वाची विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी रणनीती आखल्याची चर्चा सुरू झाली आहे. संसदेत महिला आरक्षण कायदा आणि बहुप्रतीक्षित मतदारसंघ पुनर्रचना विधेयक यासारखी महत्त्वपूर्ण घटनादुरुस्ती विधेयकं संमत करण्यासाठी सरकारला दोन्ही सभागृहात 2/3 बहुमताची नितांत गरज आहे. या पार्श्वभूमीवर संसदेतील खासदारांची संख्या वाढवण्यासाठी भाजप हायकमांडनं एक नवा फॉर्म्युला समोर आणल्याचं सूत्रांकडून कळतंय. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही विरोधी गटांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून पुन्हा एकत्र यावं आणि एकसंध राजकीय शक्ती म्हणून सामील व्हावं असा प्रस्ताव भाजपनं दिल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र यामध्ये एक महत्त्वाची अट असून राष्ट्रवादीनं आपलं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावं. कोणत्याही गटानं भाजपमध्ये थेट विलीन होऊ नये अशी स्पष्ट भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली आहे.